वहिनी काय झालंय? तुम्ही काय एवढं तातडीने बोलवलेत मला? श्रेयस, मी जे काही विचारून राहिले त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं. कुठल्या प्रश्नाचं काय? तुझं शनियावरती खरंच प्रेम आहे? ऑफकोर्स हो. असं का विचारताय तुम्ही? नाही मग ती आमच्या सोसायटीत राहायला आली त्याचं तुला काहीच कसं नाही वाटून राहिलं रे? नाही, मलाही ते फारसं पटलेलं नाहीये. पण मी काय करू शकतो ना? लग्न. हा? लग्न करून टाकायचं. लग्न कसं म्हणजे मला लग्न करायचंय तिच्याशी, पण आता नाही करू शकत. मला अजून पैसे जमवायचेत लग्नासाठी. का? ते पैसे कशाला पाहिजे? कमी पैशात सुद्धा लग्न करता येतच ना. हे पा श्रेयस, आतापर्यंत जे काही घडून गेले ते तुलाही माहितीये, मलाही माहिती. यानंतर शन्या पुन्हा चुकीचं वागली तर काय करणार आहेस? अहो नाही, म्हणजे तुम्ही नका काळजी करू. आणि आता तसं काही नाहीये. मी आहे ना ऑफिसमध्ये, मी बघतो माझ्या डोळ्यांनी सगळं. तुझं ठीक आहे, पण मला अजिबात रिस्क घ्यायची नाही. माझा तुझ्यावरती विश्वास आहे, पण शन्यावरती बिलकुल नाही. तू काही कर, एक तर शन्याबरोबर लग्न कर, नाहीतर तिला तुझ्या घराच्या जवळ घर घेऊन दे. अहो घर घेऊन देणं सोपं नाहीये. एक वेळ लग्न करणं पण सोपं नाहीये. काहून सोपं नाहीये? मी करते ना तुला मदत. हे पा, ज्या ब्रोकरनी मला दुकान मिळवून दिलं ना त्याला आजच फोन करते ना. त्याला सांगते का तुझ्या एरियात तुझ्या घराच्या जवळ एखादं घर बघून दे म्हणून. ड्रेस तुला हे करायला लागेल ना. आणि तू नाही तसं केलंस ना तर मी असं समजेन की तू माझा भाऊ नाही आणि शन्यावरती तुझं प्रेम नाही. वहिनी अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही? असं नाहीये काही. असं नाही ना काही? झालं तर आजच शन्याला सांग बॅग भरून ठेव. मी तिला गुलमोहर मध्ये राहू द्यायची नाही. श्रेयस, तू हे जे काही वागतोस ते चुकीचं आहे. हे सगळं वहिनींपासून लपवून शनाया आणि सरांबद्दल वहिनींना न सांगून तू त्यांची फसवणूक करतोय. आणि का करतोयस तू हे सगळं? फक्त एका प्रमोशनसाठी? नाही, पण प्रमोशनही गरजेचं आहेच. पण प्रमोशनसाठी वहिनींचा विश्वासघात करणं. हा ऐक, या 2 साड्या सेम पॅटर्नच्या, सेम रंगाच्या, म्हणजे अगदी आयडेंटिकल आहेत. तर माहिती वाव काय माहितीये ना काय करायचंय? हे बघ, ही दुसरी साडी त्या बाईला द्यायची. तिला सांगायचं उद्या येताना हीच साडी नेसून यायची, दुसरी कुठली नाही. हो. हा, दुसरी साडी नेसली तर घोळ होतील सगळे. हा, Yes. आणि या दुसऱ्या साडीचं काय करायचं माहितीये ना? हो माहितीये माहितीये माहितीये. अगं, अशी नुसती बघत नको राहू, लक्षात आहे ना, घोळ घालू नकोस. नाही नाही नाही, डोंट वरी, हा. लक्षात आहे. आता या 2 साड्यांमुळे मी एका दगडात 2 पक्षी मारणार आहे. खरं तर 3. 3? हा, हे बघ, शनाया सतत माझ्या मागे भुणभुण लावते की ती माझ्या घरी राहायला येणार, तिचं लक्ष डायव्हर्ट होईल. राधिकाला सतत बारीक बारीक संशय येत राहतात त्या महाजनीमुळे, ते दूर होतील. आणि महाजनी काहीतरी वेड्यासारखं बरळतायत हे सुद्धा सगळ्यांना कळेल. एका दगडात 3 पक्षी. वाव गॅरी, तुम्ही किती स्मार्ट आहात. हा ठीक आहे. गॅरी का? आणि आता अंकल वगैरे नाही का? म्हणजे तुमचा हा प्लॅन ऐकून आता अंकल म्हणावंसच वाटत नाहीये. सांगितलंय तेवढं काम नीट कर, जमेल ना? ईशा, तुझ्याशी बोलतोय. हो जमेल जमेल जमेल. घोळ घालू नकोस. नाही 2 नाही साड्या. ओके, हा, बाय. माय गॉड यार, गॅरी केवढा स्मार्ट आहे ना. आणि नुसता स्मार्ट नाहीये, त्याच्याकडे खूप पैसा पण आहे. हे आजकालची मुलं ना सगळी श्रेयस सारखी असतात. नुसतं स्मार्ट असून काय उपयोग, खूप पैसा पाहिजे. हा नानीजी, बोला बोला. मस्त मस्त, तुम्हाला कसं वाटते तिथे?
आई बाई काय म्हणता? वा वा वा, काश्मीर बरं वाटते ना हो? सगळं फिरून झालं का? हो ना हो, स्वर्ग स्वर्ग हो, एकदम स्वर्ग झालं. मग आता परतीची वेळ केव्हा? असं बरं बरं, नानाजींना सांगा बरं. हा बर, आले आले फोटो दाखवा बरं. ठेवते. आई बाई, केव्हा येतोय मंडळी? परवा येतेच सकाळी. हा नानासाहेब येत आहेत ना, आता मजा येईल. छान संध्याकाळी फेरफटका मारायच्या, गप्पा मारायच्या. नानासाहेब नव्हतं तर करमतच नव्हतं मला. हा, कंटाळा यायचा का? ते आले की मग का झालंय तुमच्या भेळ पार्ट्या कान, आईस्क्रीम पार्ट्या कान, काय काय बाई. आले आले एकदम जाऊ नका बरं, हे सगळं खेळायला आणि जा फिरायला. काय आहे सरिता, नानासाहेब इथे असल्यानंतर मला वाटतच नाही आपण मुंबईत आहोत. मला असं वाटतं नागपूरमध्ये जाऊ. अरे हो, मुंबईमध्ये कसं होते पाय, माणसंच माणसांना भेटत नाहीत. माणसं माणूस म्हणून माणसाची विचारपूस करत नाहीत. वेळच नसते ना हो, सारखं काम काम काम, धावपळ. मग हे असे बहाणे काढतेत एकमेकांना भेटायसाठी. पार्ट्या कान, हे कान ते का. नानासाहेब आले ना तर मला जरा त्यांच्याशी बोलायचं होतं. का हो, काल महाजनींबद्दल. कसं आहे सरिता, महाजनींना ना कोणीतरी जवळच्या माणसांनी समजावायला पाहिजे, तरच ते समजतील आणि नानासाहेबांचा शब्द ते ऐकतील. हो, हेही खरंच आहे. बोलून घ्या मग आल्यावर. एकदम जाऊ नका बरं बोलायला, येऊ देताना जरा आराम करू. आलीस मी. कमळा, हो ताई. कोणी आलं होतं का सकाळी? हो ना, आज अर्धा किलो गरम मसाला, 2 पापडाची पाकिटं आणि 2 लोणच्याची पाकिटं गेली. हो का? हो बघ, म्हटलं होतं ना तुला विक्री होणार म्हणून. ताई, आज खऱ्या अर्थानं बोनी झाली. खरे बघ, सांगितलं होतं तुला की वेळ लागेल पण विक्री होणार. आता बघ कसं दुकान चालतंय ते. मनीष, चहा नको? तुझ्याकडे एक काम होतं, बरं झालं तू आलास. हा ताई बोला ना. हे घे, हे थोडेसे पॅम्पलेट्स आहेत. तिथल्या आजूबाजूच्या बिल्डिंग मध्ये वाटशील का तू? सकाळी वाटलं तर चालेल का? चालतील ना, तुला जेव्हा वेळ होईल तेव्हा वाट. हो, आता सकाळी 2 मित्रांना कामालाच लावतो. किती कामं करशील रे? नाही म्हणजे सकाळी गाड्या पुसतोस, नंतर टपरीवरती थांबतोस, अभ्यास गिभ्यास करतोस की नाही? कॉलेजला जातोस की नाही? हो, कसला अभ्यास ताई. 4 वर्षांपूर्वी 10वीची परीक्षा दिली, त्याच्यानंतर डायरेक्ट कामाला लागलो. हा, अभ्यास पण सुटला आणि सगळंच सुटलं. आता जेमतेम घर चालवायला लागतील इतके पैसे मिळतात. तू काही काळजी करू नकोस, मी भरीन पैसे. आणि वेळेचं म्हणतोयस ना, हरकत नाही. दुपारची टपरी बंद ठेव थोड्या वेळ. हो चालेल, नक्की. पण अभ्यास करू कुठे ताई? इथे आतमध्ये येऊन बस आणि अभ्यास कर, नाही तर मी घेईन अभ्यास तुझा. तेवढं जमतं मलाही. नक्की ताई. आता उद्याच जाऊन पॅम्पलेट वाटतो आणि 12वीच्या फॉर्मची पण चौकशी करतो. ताई, पण तुमचे पैसे देईन आम्ही लवकरात लवकर. चांगले मार्क्स काढ, पास हो, म्हणजे मला पैसे मिळाल्यासारखंच आहे. हा, येतो. हो. ताई, हा, किती किती आणि कोणाकोणासाठी तुम्ही करणार हो? कमळा, अगं दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा आनंद बघावा, त्यातही समाधान राहतं. अशीच माणसं जोडायची असतात ना.